नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. ठाणे राज ठाकरे यांनी लावा रे तो व्हिडिओ म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावरती जहरी टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेवरती निशाणा साधला आहे. वडील चोरले म्हणत मग बाळासाहेबांवरती टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं, असा सवाल राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केला आहे. कळव्यात रविवारी दिनांक 12 मे रोजी राज ठाकरे यांनी नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली तेव्हा ते बोलत होते. अंधारे यांनी राज ठाकरे यांचा सगळा इतिहासच मांडला. आल्या दुपारी 12 वाजता उठायचे आणि लोकांच्या सुपाऱ्या घ्यायचे. हे ज्यांनी राज ठाकरे यांना हिनवलं त्यांच्याच प्रचारासाठी काल ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. त्यापेक्षा मोठे दुर्दैव का असू शकते. उठ दुपारी आणि घे सुपारी असे राज ठाकरे यांना आजवर याच लोकांनी हिनवलं होतं. याचे स्मरण अंधारे यांनी करून दिले. मिस्टर राज, मी तुमच्यासारख्या सुपारे घेत नाही, त्यामुळे माझ्याविषयी जरा जपून बोला. मी ग्रामीण भागातले आणि गरीब कुटुंबातले आहे. मी चक्रवाढ व्याजासह सगळ्यांची परतफेड करते, याची जाणीव ठेवा, असा सज्जड दम अंधारे यांनी भरला. राज ठाकरे सध्या भाजप आणि त्यांच्या जमवलेल्या गर्दीचा प्रचार करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणी आणण्यासाठी जमलेले कळपाचे समर्थन राज ठाकरे करत आहेत, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली. सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्याचे खरपूस समाचार ठाणे शहर महिला सेना अध्यक्ष व रणरागिणी सौ समीषा समीर मार्कंडे यांनी कशा पद्धतीने घेतला हे आपण ऐकूया. अंधारेबाईंच्या बाबतीत काय बोलायचं, त्यांच्या नावाच्या पाठीमागेच अंधार आहे, त्यांच्या विचारांमध्ये पण अंधार आहे. आणि जशी राजसाहेबांची सभा संपली त्यांनी जे चुकीचं वक्तव्य केलं तर त्या उद्ध्वस्त सेनेच्या अंधारे ताईंना बोलायला भान तर नाहीच आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे शब्द वापरले की सुपारी वगैरे, की ताई तुम्ही काय बोलताय, सुपारी हा शब्द तुम्हाला लागू होतो. तुम्ही प्रत्येक पक्षामध्ये जाऊन भाषणांच्या सुपाऱ्या घेता आणि तुम्ही बोलता. अंधारे ताई, आता तरी तुमचे विचार बदला, सुधरा, नाही तर उद्ध्वस्त पक्षामध्ये तुमच्या विचारांचे पण उद्ध्वस्त झालेलेच आहेत, हे सगळ्या लोकांना दिसतात. एकच सांगेन मी की मनसे महिलांच्या नादी लागू नका, कारण की इथे तर मी ठाण्यातनं तुम्हाला बोलते, पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बाहेर पडायला पण खूप प्रॉब्लेम होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून ठाण्यामधून की सुषमा अंधारे ताई, तुमच्या नावापुढेच अंधार आहे, म्हणजे तुमच्या विचारांमध्ये पण अंधार आहे. तुम्ही जे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं होतं ते जसं साहेबांनी स्क्रीनवर दाखवलं तशा तुम्हाला मिरच्या झोंबल्या आणि तुम्ही बाहेर आलात. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की मनसे महिला सेनेच्या बाबतीत तुम्ही अजिबात मध्ये पडू नका. आमच्या राजसाहेबांबाबतीत जर तुम्ही एकही वक्तव्य जर आजच्या पुढे केलात तर आम्ही तर ठाण्यातनं बोलतोय, पण महाराष्ट्रामध्ये पण बाहेर पडायला तुम्हाला खूप प्रॉब्लेम होईल. तर तुम्हाला आमची विनंती वगैरे नाहीये, तर तुम्हाला ठामपणे सांगतो वक्तव्य थांबवा, नाहीतर आमच्यापेक्षा पण तुम्हाला कुठेच वाईट दिसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे.